कालच्या लेक्चरला आपण लेविस कन्सेप्ट ऑफ ऍसिड अँड बेस झालेला आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग जो झालेला आहे तो आयोनायझेशन ऑफ ऍसिड्स अँड बेसेस. आयोनायझेशन ऑफ ऍसिड्स अँड बेसेस. आयोनायझेशन किंवा यालाच डिसोसिएशन पण म्हटलं जातं. ऍसिड आणि बेस हे आयोनाइज होणं किंवा पाण्यामध्ये टाकलं किंवा एखाद्या द्रावकामध्ये टाकलं, द्रावणामध्ये टाकलं तर त्याचं डिझॉल्युशन होणे म्हणजे धन आणि ऋण प्रभाराचे आयन्स तयार होणं, यालाच आयोनायझेशन म्हणायचं. तर आयोनायझेशन ऑफ ऍसिड्स अँड बेसेस. Those acids and bases which ionizes completely or which ionizes nearly 100%, such acids and bases are known as strong acids or strong bases. And those acids and bases which dissociates or ionizes to a very small extent, such dissociation or ionization means that acids and bases are known as weak acids and weak bases. जो ऍसिड किंवा बेस पाण्यामध्ये डिझॉल्व केला, भरपूर प्रमाणामध्ये डिसोसिएट किंवा आयोनाइज झाला, भरपूर प्रमाणामध्ये धन आणि ऋण प्रभाराचे आयन्स दिले, तर त्याला स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस म्हणायचं. आणि जो ऍसिड आणि बेस पाण्यामध्ये डिझॉल्व केला, फार कमी मॉलिक्युल्स त्याचे पाण्यामध्ये डिझॉल्व झाले किंवा डिसोसिएट झाले किंवा आयोनाइज झाले आणि फार कमी प्रमाणामध्ये फ्री आयन्स दिले, म्हणजे बरेचसे मॉलिक्युल्स अनडिसोसिएटेड म्हणजेच अनआयोनाइज्ड स्टेट मध्ये राहिले, तर त्याला वीक ऍसिड्स आणि वीक बेसेस म्हणायचं. कळलं? तर स्ट्रॉंग ऍसिड and strong bases. Strong acids and strong bases. समजा मी उदाहरण घेतलं NaOH. हे काय आहे? स्ट्रॉंग बेस आहे. स्ट्रॉंग बेस हा डिसोसिएट फुल्ली होतो आणि Na+OH- आयन्स. आता हे पाण्यामध्ये तयार होतं म्हणून याला ऍक्वियस म्हणायचं. NaOH which is dissolved in water means aqueous solution. Aqueous meaning water. NaOH हे काय केलं? पाण्यामध्ये टाकलं. Aqueous solution of NaOH which gives Na+aqueous OH- aqueous. याचं डिसोसिएशन फुल्ली होत असेल तर हा जो एरो आहे हा वन वे दाखवायचा. हा एरो कसा दाखवायचा? फक्त असा दाखवायचा, असा दाखवायचा नाही. कळलं का? स्ट्रॉंग ऍसिड असेल, स्ट्रॉंग बेस असेल, तो भरपूर डिसोसिएट होत असेल तर एरो काय करायचा? सिंगल हेडेड एरो पॉइंटिंग ओनली इन ए फॉरवर्ड मॅनर. त्याच्यानंतर समजा HCl घेतलं, ते पाण्यामध्ये टाकलं, स्ट्रॉंग ऍसिड H+ aqueous plus Cl- aqueous. आता हे पण कसं आहे? HCl स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग ऍसिड पाण्यामध्ये टाकलं म्हणजे ऍक्वियस सोल्युशन काय करतं? फुल्ली डिसोसिएट होतं.
भरपूर डिसोसिएट होत असेल तर हा एरो असाच दाखवायचा. जास्त प्रमाणात एखादा पदार्थ पाण्यामध्ये किंवा आयन्स तयार करत असेल, जास्त प्रमाणामध्ये आयन्स तयार करताना हा एरो फक्त वन वे, पुढच्या दिशेनच फक्त दाखवायचा. कळलं का? हे स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसच्या बाबतीमध्ये असं आयोनायझेशन लिहायचं. आता वीक ऍसिड आणि वीक बेस. वीक ऍसिड अँड वीक बेसिस. या बाबतीमध्ये काय करायचं बघा. समजा वीक ऍसिड मी घेतला, ऍसिटिक ऍसिड, ऍक्वियस सोल्युशन. इथं मात्र हा एरो काय करायचा, अर्धा एरो पुढच्या दिशेनं, अर्धा एरो मागच्या दिशेनं दाखवायचा आणि ऍसिटेट आयन आणि हायड्रोजन आयन असे तयार झाले दाखवायचे. हा काय आहे, वीक ऍसिड. वीक ऍसिड दॅट इज ऍसिटिक ऍसिड. When it is dissolved in water means aqueous solution of acidic acid. It is a weak means dissociation or ionization takes place to a very small extent. कमी क्षमतेने डिसोसिएट होते किंवा आयोनाइज होते आणि फार कमी प्रमाणामध्ये हे ऍसिटेट आयन आणि हायड्रोजन आयन्स देतात. समजा याचे 100 मॉलिक्युल्स घेतले असतील तर याचे 2 किंवा 3 मॉलिक्युल डिसोसिएट होतील आणि बाकीचे 97-98 मॉलिक्युल आहेत तसेच राहतील. म्हणजे जास्तीत जास्त मॉलिक्युल अनडिसोसिएटेड स्टेट मध्ये राहणं आणि फार कमी मॉलिक्युल्स डिसोसिएट होणं, असे ऍसिड्स किंवा बेसला आपण वीक ऍसिड वीक बेस म्हणायचे. आता वीक बेस घेतला तर NH4OH घेऊ. तो पाण्यामध्ये डिझॉल्व केला. हे एरो दाखवण्याची पद्धत बघितली का? वीक ऍसिड वीक बेसच्या बाबतीमध्ये हे एरो असेच दाखवायचे. NH4 प्लस aqueous plus OH minus aqueous. हा वीक ऍसिड आहे, हा वीक बेस आहे. हा NH4OH पाण्यामध्ये टाकला. फार कमी मॉलिक्युल्स याचे डिसोसिएट किंवा आयोनाइज झाले आणि फार कमी अमोनियम आयन आणि हायड्रॉक्सिल आयन्स तयार झाले. म्हणजे बरेचसे NH4OH चे मॉलिक्युल्स आहेत तसेच राहिले, म्हणजे अनडिसोसिएटेड स्टेट मध्येच राहिले. म्हणजे हे ऍसिड आणि बेस ना काय म्हणायचं आपण, वीक ऍसिड आणि वीक बेस. दोज ऍसिड्स अँड बेसेस when they dissolved in water they dissociate to a very small extent or to a very less proportion and they produces very few number of free ions. Means such acids or bases are known as weak acids or weak bases. माझ्यामध्ये कळालं असेल सर्वांना, कळालं का? तर वीक ऍसिड वीक बेस, स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस हे झाल्यानंतर पुढचा जो भाग आहे तो डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. डिसोसिएशन कॉन्स्टंट of weak acids and weak bases. डिसोसिएशन कॉन्स्टंट कशाला म्हटलंय बघा. डिसोसिएशन कॉन्स्टंटला शॉर्ट फॉर्म आहे K.
कशाचा किंवा डिसोसिएशन कॉन्स्टंट ही टर्म फक्त आणि फक्त वीक ऍसिड वीक बेसलाच वापरायची, स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसला नाही वापरायची. कळलं? तर पहिल्यांदा आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ए वीक ऍसिड लेट अस कन्सिडर. आता वीक ऍसिड, आता कोणता म्हणून वीक ऍसिड घ्यायचा, तर इन जनरल या टॉपिक मध्ये आपण HA लेट अस कन्सिडर HA B D किंवा B ए वीक ऍसिड. वीक ऍसिड आपण कुठलं कन्सिडर केलंय, HA म्हणजे एनी वीक ऍसिड. पर्टिक्युलर तसं तुम्ही गणितामध्ये XYZ घेता तसं HA मीन्स एनी वीक ऍसिड. If it is dissolved in water means aqueous solution. HA weak acid. It is dissolved in water means aqueous solution of HA. It produces H plus ion aqueous plus A minus ion aqueous. हा काय आहे, weak acid. Weak acid dissociates weakly. Weak acid dissociates weakly means to a very less extent. ह्याचं डिसोसिएशन अतिशय कमी प्रमाणामध्ये आहे वीक असल्यामुळं. आणि ते काय देतं, डिसोसिएट झाल्यानंतर H प्लस आणि A मायनस. अप्लाइंग लॉ ऑफ मास ऍक्शन. अप्लाइंग लॉ ऑफ मास ऍक्शन. आता लॉ ऑफ मास ऍक्शन आपल्याला 11वीला ते झालेलं आहे, पण तुम्हाला झालंय का नाही माहिती नाही. लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय करणं म्हणजे काय, हे प्रॉडक्ट आहे, प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन डिवाइडेड बाय रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन, या दोन्हीचा रेशो काढणं म्हणजेच लॉ ऑफ मास ऍक्शन. तर लॉ ऑफ मास ऍक्शन म्हणजे घेतो आपण concentration of H plus into concentration of A minus upon concentration of HA, that is K. आता चौकटी ब्रॅकेट हा जो दाखवतोय आपण इथं, चौकटी ब्रॅकेट जे दाखवले त्याला काय म्हणायचं, concentration of that substance or atom, ion, molecule written into that square bracket. It is expressed in moles per cubic decimeter or moles per liter. हे H plus चं concentration it is in moles per cubic decimeter. ह्या A minus चं concentration moles per cubic decimeter. ह्या HA चं concentration moles per cubic decimeter. ह्या दोन्हीचा रेशो प्रॉडक्ट डिवाइडेड बाय रिएक्टंट, यालाच लॉ ऑफ मास ऍक्शन म्हणायचं. आणि या दोन्हीचा रेशो म्हणजे त्याला K म्हणायचं. आणि आता हा आपण काय घेतलेला आहे, वीक ऍसिड, आणि म्हणून या K ला काय म्हणायचं, Ka. इथं व्हेअर म्हणायचं, व्हेअर Ka, that is dissociation constant of a weak acid. K ला काय म्हणायचं, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ए वीक ऍसिड. तो कसं काढायचं, किंवा K means dissociation constant of a weak acid. It is the ratio of product of concentration of H plus ion into concentration of A minus ion to the
concentration of undissociated molecule of a weak acid. Dissociation constant of a weak acid. It is the ratio of product of concentration of H plus ion into concentration of A minus ion to the concentration of Ha, that is concentration of undissociated molecule of Ha. Dissociation constant of weak acid कसा काढायचा कळालं तुम्हाला? Kab म्हणजे काय? प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन डिवाइडेड बाय रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन. त्याचप्रमाणे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ए वीक बेस कसं लिहिता येईल बघा? वीक बेस, dissociation constant of a weak base. Let us consider BOH, be a weak base. BOH कुठलाही बेस, BOH म्हणजे एनी बेस. तुम्ही NH4OH NaOH असं घेण्याच्या ऐवजी काय केलं मी? इन जनरल BOH, it is the any base. Let us consider in general that is BOH, it is a weak base. If it is dissolved in water, means aqueous solution of BOH, it produces B plus ion aqueous plus OH minus ion aqueous. हा वीक बेस आहे. या वीक बेसचं डिसोसिएशन अतिशय अल्प प्रमाणामध्ये झालं आणि त्यापासून B प्लस आणि OH मायनस आयन्स तयार झाले आणि बरेचसे BOH चे मॉलिक्युल्स अनडिसोसिएटेड स्टेट मध्ये राहिले. आता याला लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय करायचा. अप्लाइंग लॉ ऑफ मास ऍक्शन, K is equal to productचं concentration divided by reactantचं concentration. Concentration of B plus into concentration of OH minus upon concentration of BOH. आता हा वीक बेस घेतलाय आपण, म्हणून या K ला काय करायचं? KB म्हणायचं. Where Kb dissociation constant of a weak base. Kb ला काय म्हटलं? Kb dissociation constant of a weak base. It is the ratio of concentration of B plus ion into concentration of OH minus ion to the concentration of undissociated molecules of BOH. या दोन्हीचा रेशो म्हणजेच Kb म्हणजेच डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ए वीक बेस. माझ्यामध्ये कळालं असेल डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे फार काय एवढं टिपिकल नाही, अवघड नाही ते. त्यानंतरचा पुढचा भाग आहे ओसवाल्ड्स डायल्यूशन लॉ. ओसवाल्ड्स डायल्यूशन लॉ आता हा लॉ आपल्याला A फॉर ए वीक ऍसिड घेता येतो, वीक बेस साठी सुद्धा घेता येतो आणि वीक इलेक्ट्रोलाइट साठी सुद्धा घेतो. तर याचं स्टेटमेंट काय बघा? स्टेटमेंट, इट इज द रिलेशनशिप between
अल्फा अँड के ए वीक ऍसिड असेल तर अल्फा आणि के या दोन्हीचा सहसंबंध म्हणजे रिलेशनशिप. कळलं का? ओसवाल्ड्स डायल्युशन लॉ फॉर वीक ऍसिड सांगताना फारसं काही हे करायची गरज नाही, स्टेटमेंट पाठ करायची गरज नाही. काय सांगितलं बघा स्टेटमेंट मी, ओसवाल्ड्स डायल्युशन लॉ फॉर वीक ऍसिड, इट इज द रिलेशनशिप बिटवीन degree of dissociation and dissociation constant for a weak base. It is the relationship between degree of dissociation and dissociation constant for a weak base. स्टेटमेंट अर्धा मार्काला येतं परीक्षेला. कळलं का? अल्फा आणि के चं रिलेशन, अल्फाला काय म्हटलंय, डिग्री ऑफ डिसोसिएशन, के ला काय म्हटलं, डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ए वीक ऍसिड. रिलेशनशिप बिटवीन डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा अँड डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ए वीक ऍसिड, इट इज नोन एज Oswald's dilution law. Let us consider a weak acid HA be dissolved in a phi cubic decimeter of solution. Let us consider a weak acid, that is 1 mole of weak acid इथं म्हणूया आपण. Let us consider 1 mole of a weak acid. 1 mole of a weak acid. आपण किती मोल घेतले त्याचे? 1 mole of a weak acid, and it is dissolved in phi cubic decimeter of solution. HA aqueous काय देतं, H plus aqueous plus A minus aqueous. आता याचे इनिशियल मोल किती घेतलेत आपण, इनिशियल मोल 1 मोल घेतलाय. ह्या HA चे 1 मोल घेतलेत आपण इनिशियली, सुरुवातीला. मग सुरुवातीला H आणि A चे A मायनस चे किती मोल्स असतील, 0 असतील. कारण हे पाण्यामध्ये टाकल्याच्या अगोदर याचे 0 मोल्स असतील. त्याच्यानंतर मोल्स ऍट इक्विलिब्रियम, from this one mole अल्फा मोल डिसोसिएट्स. एक मधले अल्फा डिसोसिएट झाले म्हणजे राहिले किती, 1 वजा अल्फा. त्यातनं अल्फा कमी झाले म्हणून राहिलेले लिहिले. 1 मधून अल्फा गेले म्हणजे 1 मायनस अल्फा लिहिलं. यातनं अल्फा निघून गेले की हे अल्फा तयार झाले, हे पण अल्फा तयार झाले. These moles they are present in phi cubic decimeter of solution, means concentration at equilibrium in moles per cubic decimeter. 1 minus alpha by v, हे alpha by v, हे alpha by v. These moles they are present in phi cubic decimeter of the solution. इथला एवढा भाग समजलाय का सर्वांना? समजतं? त्याच्यानंतर मी आता हे मला हे पुसावं लागणार आहे. अप्लाइंग लॉ ऑफ मास ऍक्शन. अप्लाइंग लॉ ऑफ मास ऍक्शन.
दॅट इज Ka. ऍसिड साठी आहे म्हटल्यानंतर Ka. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ha. आता याची कॉन्सन्ट्रेशन इथं याचे होतं, त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे आहे, H चं कॉन्सन्ट्रेशन हे आहे, A चं कॉन्सन्ट्रेशन हे आहे. तर मी काय केलं, याच्या किमती सबस्टिट्यूट केल्या. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस अल्फा बाय B into concentration of A minus alpha by B upon 1 minus alpha by B. तेच कसं येणार पुढं, Ka is equal to अल्फा 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 स्क्वेअर फी 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 स्क्वेअर इंटू हे 1 मायनस अल्फा बाय v हे उलट झालं, v अपॉन 1 मायनस अल्फा. कळतं का? आता हे v स्क्वेअर ला v यातला हे एक कमी झाला, राहिलं काय बघा, अल्फा स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा इंटू v. त्याच्या पुढची स्टेप म्हणजेच Ka इज इक्वल टू, आता इथं असं म्हणायचं as alpha is a very small quantity. अल्फा ही किंमत अतिशय छोटी 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 आहे, म्हणून काय करायचं, हे 1 मायनस अल्फा इज नियरली इक्वल टू 1. म्हणजे हे पुढे कसं लिहिता येईल, Ka is equal to अल्फा स्क्वेअर बाय p. कारण का 1 मायनस अल्फा दॅट इज इक्वल टू 1. 1 इंटू v. कळलं का नाही? 1 वजा अल्फा म्हणजेच जवळपास एकच आहे. अल्फा इतकी छोटी क्वांटिटी आहे, म्हणून Ka is equal to अल्फा बाय p as 1 by v is equal to c. that is आपण याचा किती मोल घेतलाय, 1 मोल. 1 मोल dissolved in v cubic decimeter. मोल पर क्यूबिक डेसिमीटर मीन्स c. c म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. म्हणजेच Ka is equal to अल्फा स्क्वेअर c. म्हणजेच हे कसं सांगायचं, अल्फा इज इक्वल टू अंडर रूट Ka बाय c. किंवा हे असं पण लिहू शकता, अल्फा इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ c. अल्फा म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन. It is inversely proportional to square root of concentration. किंवा आपल्याला हे जे रिलेशन सांगितलंय, Ka means dissociation constant for a weak acid. It is equal to square of degree of dissociation into concentration of a weak acid. C म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. C 1 मोल प्रेझेंट इन v क्यूबिक डेसिमीटर म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. तर कॉन्सन्ट्रेशन आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन चा स्क्वेअर ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन किंवा गुणाकार म्हणजेच डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ए वीक ऍसिड. तर Ka आणि अल्फाचं रिलेशन हे असेल. तसाच ओसवाल्ड्स डायल्यूशन लॉ फॉर वीक बेस सुद्धा घेता येईल. फक्त काय येणार आहे, बदल काय होणार आहे, HH ऐवजी काय करायचं, BOH घ्यायचं. आणि तो लॉ कसा येणार आहे माहिती आहे का, Kb इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर c. KH ऐवजी Kb लिहायचं, HH ऐवजी काय घ्यायचं, BOH घ्यायचं. बाकी सेम प्रोसिजर आहे. Let us consider 1 mole of a weak base BOH which is dissolved in v cubic decimeter of water. अशाच पद्धतीने हे रिलेशन Kb is equal to alpha square C.
किंवा अल्फा इज इक्वल टू √kg/c. याच पद्धतीने